गुड मॉर्निंग सगळ्यांना. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर हे ना आजची रेसिपी आहे माझी. आळूची वडी बनवायची आपल्याला. तर आळूची वडी बनवायसाठी हे तीळ घेतलेले आहेत थोडे, आणि इकडे हे चणा डाळीचं पीठ आणि तांदळाचं पीठ आहे याच्यामध्ये. आणि आपल्याला किती तिखट पाहिजे तेवढं लाल मिरच पावडर टाकलेली आहे आणि हळद पावडर टाकलेली आहे, चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आणि आता हे हा तीळ याच्यामध्ये टाकायचे आणि हे लिंबू पिळून घ्यायचं असं. आणि हे पानाचे देठ आहेत ना, हे असे कापायचे होतं. पानाचे देठ असे कापून घ्यायचे सगळे, हे असे याप्रमाणे सगळे आळूच्या पानाचे देठ काढून स्वच्छ धुवून घ्यायचे. हे आळूच्या पानाचं आहे ना, असं देठ सगळं काढून घ्यायचं असते. हे असं काढतात. आता हे पानं बघा अशी स्वच्छ धुवून घेतली, स्वच्छ क्लीन धुवून घ्यायची पानं अशी. आता मी हे बनवते. आता ह्याप्रमाणे ना हे असं लावून घ्यायचं पीठ. काय लोक एका पानाची पण बनवतात, त्यांना आम्ही मोठी वडी बनवते एकच. आमच्याकडे हे अशी पद्धत आहे आळूची पानाची वडी बनवायची. असं पीठ सगळीकडून लावून घ्यायचं. आता हे छोटी छोटी पानं आहेत, हे अशी मध्ये टाकायची. आणि आता हे असं दुमडून घ्यायचं आणि त्याच्यावर पण असं हे पीठ लावायचं. आता ह्या बाजूनी पण असं पीठ लावून घ्यायचं. आणि आता हा असा रोल बनवायचा वडीचा, आळूचा रोल. किती इझी बनवायला बघा. झाला आळूचा रोल बनवून. किती सोपं आहे, पटकन होतं. आता हे सेकंड रोल बनवते मी, आळूच्या पानाचा सेकंड रोल. आणि आळूवडीला नेहमी तीळ टाकायचे, कोण बरं हवऱ्या बोलतो. ते टाकलं ना तर आळूची वडी एकदम टेस्टी होते खायला. चिंचेचं पाणी टाकतं कोण कोण, लिंबू पिळतं कोण कोण. आता आळूवडी ही अशी कट करून घ्यायची.
कोण कोण कोकम पण पिळतात. जे घरामध्ये अवेलेबल आहे ते टाकायचं. अशा पद्धतीने लावून घेतो आम्ही पीठ. आता हे असं दुमडून घ्यायचं. मोठाली पानं असतील ना तर आळूची एकदम टेस्टी बनवायला सोपी जाते. मोठाल्या पानाची लांबडी ओळखुटी होते एकदम छान. हे बघा असते. याशिवाय कुठे बनवून घ्यायचं. हा सर्व. आणि आता हा टोपामध्ये आता याच्यामध्ये ना टोप काळा होऊ नये म्हणून लिंबू टाकलं आणि ह्या भांड्याला तेल लावून घ्यायचं. म्हणजे आळूवडी चिटकायची नाही. चांगलं तेल लावून घ्यायचं. आणि आता ही याच्यामध्ये अशी टेकवायची. आणि आता याच्यावर हे झाकण ठेवायचं. असं झाकण ठेवून घेते. आता हे ना हे झाकण असं लावून ठेवायचं. आणि हे 25 मिनिटं असं याच्यावर गॅसवर फास्ट गॅसवर आपण ठेवू शकतो. आणि 25 मिनिटं उकडून द्यायचं. आणि नंतर त्याला फ्राय करायचं. वाफ येऊ नये म्हणून हे असं हे वजन ठेवायचं त्याच्यावर. मग त्याला चांगली वाफ येईल.